महाराजांच्या व्यवस्थेत लागल्यानंतर महाराजांना ज्या सुखसोयी अर्पण करतात ते ह्यांना पण मिळतात, तर हे एवढं बळेच कशाला येतील ते सगळं सुखसोयी सोडून. आणि हा म्हणतोय मी शिष्य आहे. हे काय चालू आहे? तर मग शेवटी तो शामराव देशमुख त्याला म्हणतात की एक लक्षात ठेव की तू जर खरा असशील तरच आम्हाला वंदनीय असशील, तर खोटा असशील तर मार खाशील, मात्र एवढं लक्षात ठेव. तर तो म्हणला असं काय करता हो? म्हणजे एवढा विश्वास नाही ठेवत. त्यामुळे ते जाऊ दे सगळं. तू एक काम कर, तू खरोखर शिष्य आहेस ना गजानन महाराजांचा? अरे गजानन महाराजांनी एकदा असा चमत्कार केला होता की ऋतू नसतानाही, म्हणजे सीझन नसतानाही, एका आंब्याच्या झाडाला आणून दाखवलेले होते, म्हणजे आंबे निर्माण केले होते तिथे सीझन नसताना सुद्धा. आम्ही तुझ्याकडनं ही असली काय अपेक्षा करत नाही, पण तू जर म्हणतोस की त्यांचा शिष्य आहेस, तर हा जो बळीराम पाटलाचा जो आंब्याचा वृक्ष आहे, ते बळीराम पाटलाच्या मालकीचं ते झाड होतं. ते हिरवगार करून दाखव आम्हाला. कारण का? तर तुझ्या सद्गुरूंनी असा आंबे आणण्याचा चमत्कार केलाय, तुला निदान ह्या झाडाला पुन्हा पहिल्यासारखं हिरवगार करणं काय अशक्य आहे? कारण तू त्यांचा शिष्य आहेस असं म्हणतोस. तर पितांबर म्हणतो, अहो असं काहीतरी बोलू नका, म्हणे महाराजांची महती केवढी आहे, त्यांचा अधिकार केवढा आहे, आणि मी कोण आहे? मी सर्वसामान्य शिष्य आहे. तर ते म्हणाले की असं करू नका, असं करू नकोस म्हणे, आम्ही तुला जे सांगतोय ते तुला केलंच पाहिजे. तर पितांबर शिंपी म्हणतो की एक लक्षात घ्या की खाण असते की नाही हिऱ्यांची, समजा सापडली जमिनीमध्ये हिऱ्यांची खाण, तर त्याच्यात सगळेच हिरे असतात का? त्याच्यात गारा पण असतात, दगडगोटे पण असतात. मग तुम्ही असं समजा ना की महाराज जर हिरा असतील, तर मला गारे एवढी सुद्धा माझी लायकी नाहीये, मी दगड धोंड्या एवढी सुद्धा माझी लायकी नाहीये, मी हा असा चमत्कार कसा घडवू? तर तो शामराव देशमुख त्याला म्हणतात की अरे, जर शिष्य संकटात असेल तर सद्गुरू त्याला कुठूनही येऊन मदत करतात, हे आम्ही मोठ्या पुराणातनं ऐकलेलं आहे. आज त्याचं प्रत्यंतरच घेतलं पाहिजे. बघूया तुझी भक्ती किती आहे, बघूया तुझी श्रद्धा किती आहे, बघूया तुझी निष्ठा किती आहे, आस्था किती आहे, बघूया तुझा भाव किती आहे. कारण तू तर त्यांचं नाव सांगतोयस ना. मग तो पितांबर शिंपी अतिशय म्हणजे व्यथित झाला की इकडे आड तिकडे वीर, करू काय आता? आता ही लोक तर म्हणे मला मारायला उठणार आहेत आता, नाही तर ठार सुद्धा मारतील, कारण त्यांना त्यांच्या दृष्टीने मी कोणतरी चोर असावा. तर त्यांनी मग पितांबरांनी अक्षरशः चित्ती साठविला नारायण, आणि ते नारायण चित्तात साठवून त्यांनी आपल्या सद्गुरु माऊलींचा धावा सुरू केला की बघा महाराज, तुमच्यामुळे आज इथे मला मरायची पाळी आलेली आहे. तुम्ही मला मठातनं बाहेर काढलंय, पर्यटनाला जा सांगितलंय, आणि इथे पदनत माझ्या भोवती जे जमलेले आहेत ना, ते जणू काही मला आता कुठल्या क्षणी मारून काय करू असं माझ्यावरती संकट आलंय. तुझ्यासाठी मी एवढंच म्हणतो की तुम्ही फूल आहात आणि मी सूत्र आहे. मग फुलं जेव्हा त्या सूत्रामध्ये ओवली जातात, धाग्यामध्ये ओवली जातात, तेव्हा त्यांचा जो हार बनतो तो हारच मोहक दिसतो. त्या हारासाठी कोणी त्या सुताला कधी बघतं का? तर त्यांनी असं सांगितलं की त्या हारामधलं जे सूत आहे ते तुम्ही आहात, आणि ही आम्हाला तुम्ही ओवलेली ही पुष्प आहेत सगळी. तर तू कस्तुरी आहेस, मी माती आहे. अशा पद्धतीने त्यांनी अपार त्यांची करुणा भाकायला सुरुवात केली, आणि त्याचं चित्त खरोखर त्यावेळेला त्या शेगावामध्ये जाऊन महाराजांच्या पायापाशी त्या चित्ताने त्याच्या लोळण केली. आणि मग त्याला असं वाटलं की आता सद्गुरूंचं ते काही हाक ऐकू येत नाही, महाराज तर इथे क्षणात येऊ शकतात पण येत नाहीयेत. महाराजांच्या बाबतीत काय म्हणतात दासगणित की क्षणात पाहता केदार. मग क्षणात जर केदारनाथला जाऊ शकताय तुम्ही, तर इथे यायला काय आहे तुम्हाला? पण महाराज तर काही आलेले नाहीत, मग आता काय करावं? स्तवन मांडलं पाहिजे.
मग त्यांनी सांगितलं की तुम्ही माझ्याकडनं ही अपेक्षा करताय की हा आंबा हिरवागार करून दाखव, तर मग तुम्हालाही माझ्या बरोबर सद्गुरूंचं स्मरण केलं पाहिजे, त्यांचं भजन केलं पाहिजे. आणि मग मोठ्यांनी जय जयकार त्यांनी सुरू केला की जय जय सद्गुरु राया. ह्या पद्धतीने त्यांनी तो जय जयकार सुरू केला आणि लोकांनाही सांगितलं की म्हणा तुम्ही माझ्या बरोबर, मी जसं काय म्हणतोय ते. आणि लोकही त्या, बघा, क्षणभर असतो की त्याच्या चित्तवृत्तीत लोकांच्याही चित्तवृत्ती जेव्हा गुंतल्या, त्याच पद्धतीने, ज्या पद्धतीने पितांबराच्या आतमध्ये त्या चित्तवृत्ती फुलून आल्या होत्या, वास्तविक लोकांच्या मनातले भाव वेगळे होते, पण जेव्हा भजन चालू केलं महाराजांच्या प्रती, तेव्हा कुठेतरी प्रत्येकाची चित्तवृत्ती ज्या क्षणी त्या पितांबराच्या चित्तवृत्तीशी जोडली गेली, त्याच क्षणी त्या वृक्षाला पालवी फुटली आणि तो क्षणात वठलेला वृक्ष हिरवागार झाला, पानांनी लगडून गेला संपूर्णपणे. आता हे सगळं समोर अघटित घडल्यानंतर प्रत्येकाचे डोळे मुळी मिटायला तयार नाहीत, की पापण्या सुद्धा फडकायला तयार नाहीत, कारण इतकं त्या डोळ्यामध्ये ते सगळा चमत्कार ठसला, तोंडाचा आ वाचला गेला की अरे हे काय पाहतोय आपण. आणि मग लोक, तरी सुद्धा लोकांची कशी वृत्ती असते, ते म्हणतात अरे ठीक आहे, दिसतंय ते पानं बिनं, पण म्हणे हे गारुड्यांच्या खेळात नाही का खापऱ्या असतात, त्याचे रुपये दिसतात. हे सगळं ना, की मनाचा ताबा घेऊन हे गारुड करणं आहे, त्यावेळेला म्हणजे मेस्मरायझेशन आपण म्हणतो त्या पद्धतीचं. तर असं कशावरून नसेल, किंवा दोऱ्या असतात गारुड्याच्या खेळात, त्याचा सर्प झालेला दिसतो आपल्याला, हे आपल्या बुद्धीवरती, मनावरती टाकलेला पगडा असतो, त्याच्यामधनं आपल्याला ते तसं दृश्य दिसतं, वास्तविक तसं नसतं. तर लोक म्हणतात अरे पण खरं आहे तुम्ही म्हणता ते, पण इथं तर संपूर्ण हिरवागार झालाय वृक्ष, काय करायचं. तर मग एक दोघं शहाणे पुढे झाले आणि त्यांनी त्या वृक्षाची दोन चार पानं तोडून बघितली. ते तोडल्यानंतर त्या पानाचं देठ जिथे तोडलं तिथून पांढरा शुभ्र चीक बाहेर आला. म्हणजेच काय, की हे जे चमत्कार घडवला होता, तो संपूर्ण वटलेला आंब्याचा वृक्ष एका क्षणात सजीव केला, हिरवागार केला. आता हा चमत्कार बघितल्यानंतर मग लोकांना खरीच खात्री पटली, अरे बाबा खरंच तू गजानन महाराजांचा शिष्य आहे आणि तुझ्यासाठी तुझ्या सद्गुरु माऊलींनी हा एवढा मोठा चमत्कार ह्या आंब्याच्या झाडाच्या रूपाने करून दाखवलेला आहे. म्हणजेच जसे महाराज अधिकारी आहे, तसा हा पण अधिकारी पुरुष आहे कोणतरी. आता कशी वृत्ती पालटली लोकांची. म्हणजेच मग त्यावेळेला लोकांनी असं ठरवलं की बाबा हा कोणतरी सत्पुरुष आहे, महाराजांच्याच तोडीचा आहे, ह्याला आता मिरवत आपण गावात नेऊ आणि त्याला ह्या गावातच स्थित करू. याचं कारण आहे की याच्या निमित्ताने कधीतरी गजानन महाराज सुद्धा आपल्या गावात येतील. त्या गावाचं नाव होतं कोंडोली. आणि ते कोंडोलीच्या शिवारामध्ये बळीराम पाटलाचा जो वटलेला आंब्याचा वृक्ष होता, त्याला पितांबराच्या माध्यमातून महाराजांनी हा चमत्कार घडवून त्याला पालवी फुटवली. मग पितांबर तिथेच गेला त्या कोंडोली गावामध्ये. मग कोंडोली गावामध्ये त्याचं व्यवस्थित, कारण शेवटी चमत्काराशिवाय नमस्कार नाही ना, तसा प्रकार तिथं झाल्यानंतर पितांबराला त्यांनी कोंडोली गावातच ठेवून घेतलं, त्याच्यासाठी तिथं मठ बांधला आणि पितांबराच्या भजनी तो गाव लागला संपूर्णपणे. आणि मग काय झालं की पितांबराचा तिथेच सगळा भाग्योदय झाला. म्हणजे महाराजांची जी योजना होती की नाही, ते अधिकार दिलाय महाराजांनी, दुपेटा नेसायला दिलाय, स्वतःच्या अधिकारामध्ये त्याच्याकडे काही सिद्धी प्रदान केलेल्या आहेत, त्याची त्याला जाणीव नाही. तो चमत्काराच्या मागे नाहीये, तो फक्त सद्गुरूंच्या मागे आहे. ही गोष्ट फार मोठी आहे, ती लक्षात ठेवली पाहिजे प्रत्येकाने. आज जो तो चमत्कारांच्या मागे लागलेला आहे की जिथं चमत्कार तिथे आमचा नमस्कार, पण त्याच्या पलीकडचं जे गुरुतत्व आहे, त्या गुरुतत्वाला कधी ओळखणार आपण. चमत्कार कोणी करतं, म्हणजे दासगणू महाराज पण म्हणाले की गारुड्याच्या खेळात पण चमत्कार होतात, पण तो दृष्टीभ्रम असतो की नाही.
मग इथे जे आजकाल विज्ञानाचा आधार घेऊन जे काही केमिकल चमत्कार चालू आहेत ना, मग त्याला जनता भुलते कशासाठी? आज एवढी ज्ञानगंगा आपल्या अवतीभोवती वाहत असतानाही आपण चटकन अशा गोष्टीवर कसा काय विश्वास ठेवतो? मग अंधश्रद्धा तिथेच म्हणावी लागते. कालच कोणतरी मला एक जण म्हणाला की नवीन जागा घ्यायची म्हणजे, पण त्या जागेचा व्यवहार करण्यासाठी जे टोकन द्यावं लागतं, तर ते कसं काय द्यायचं? कारण आज बघा, मी आज बोलतोय, ही तारीख आहे, आज होळी पौर्णिमेचा दिवस आहे. आज 13 तारीख आहे, 13 मार्च, आणि होळी पौर्णिमेचा दिवस आहे. तर त्याचं असं म्हणणं होतं, होळी पौर्णिमेच्या दिवशी मी कसं काय टोकनचा चेक द्यायचा? म्हटलं का बाबा, तू मला का विचारतोयस हे? नाही, चालतं का असं? म्हटलं न चालायला काय झालं, होळी पौर्णिमेचा तर शुभ दिवस आहे. नाही, मग त्या दिवशी दहन होतं ना म्हणे. अहो म्हटलं, काय माणसांचं दहन होतं का? तिथे अग्नीची पूजा होते. होलिका होलिकेचं दहन होतं, म्हणजे ते अपप्रवृत्तीचं दहन होतंय तिथे. त्याचा आणि त्या टोकन देण्याचा आणि तुझ्या जागेच्या व्यवहाराचा काय संबंध तरी आहे का अर्थाअर्थी? पण मला सांगा, एवढी जर दाट अंधश्रद्धा बाळगत असतील माणसं आजच्या काळात, बरं, ज्या व्यक्तीने हा मला प्रश्न विचारलाय तो सुशिक्षित, शिकलेला आहे व्यवस्थित, आणि व्यवस्थित त्याच्या शिक्षणाप्रमाणे त्या पोस्टवरती तो नोकरीही करतोय, समाजात वावरतोय, पण तरी सुद्धा ही अंधश्रद्धा का डोक्यामध्ये त्याच्या बसली? मला ह्याचं इतकं रागही आला आणि हसायला पण आलं की अरे काय चाललंय? बरं, टोकन किती द्यावं आणि किती नाही? मग होळी आहे, मग ते एवढं टोकन द्यायचं का? आरती काय वर्गणी द्यायची का गावाला कुठे? त्या होळीच्या उत्सवाला वर्गणी द्यायची? मग इतक्या अंधश्रद्धा जर बाळगल्या जातात, किंवा त्याच्याही पलीकडे जाऊन लोक म्हणतात की आता हे होळीचं झालं, धुळवड ज्या दिवशी असते, म्हणजे कर असते त्या दिवशी, त्या करीच्या दिवशी म्हणे काही करायचं नसतं. मग म्हटलं, करीच्या दिवशी तुम्ही काय प्रेतासारखे घरात पडून राहता का? काहीच करायचं नाही म्हणून? काही शरीराचे व्यवहार पण करायचे नाही, जेवा खायचं नाही, आंघोळ करायची नाही, दात घासायचे नाही, दाढी करायची नाही, काहीच करायचं नाही, असं पडून राहतं का दडंगासारखं? सुट्टी असते, सगळ्यांना मान्य आहे. मग किती प्रकारची अंधश्रद्धा तुम्ही बाळगता आणि का? याच्या मागचं तुम्हाला लॉजिक शोधायची कधीही तुमच्या बुद्धीला काही जाणीव होत नाही का, की ह्याच्या मागे लॉजिक नेमकं काय? कशासाठी आपण ह्या सगळ्या गोष्टी मनावरती बिंबवून ठेवतो? मग म्हणूनच दासगणू महाराज तेच म्हणतात की ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या चमत्काराशिवाय नमस्कार घडत नाही, आणि चमत्कार करण्याची पात्रता ही खऱ्या साधूच्या अंगात असते. भोंदूच्या अंगामध्ये फक्त हात चलाखी असते, बाकी काहीही नसतं. नजरेचा भ्रम असतो, नजरबंदी असते, याच्या पलीकडे काहीच नसतं. मग साधू कोण, भोंदू कोण? मग पितांबरांनी जेव्हा हा चमत्कार घडवला सद्गुरु माऊलींच्या मार्फत, तेव्हाच त्याच्या भजनी तो अख्खा कोंडोली गाव लागला. आणि मग त्या कोंडोलीतच त्याचा भाग्योदय, म्हणजे तो तिथे सत्पुरुष होऊन आयुष्यभर राहिला, त्याचा मठही तिथे झाला, आणि त्याचा अंतही कोंडोली गावामध्येच झालेला. हे एवढं सगळं लीळा चरित्र महाराज घडवत होते, आणि ते कशासाठी? तर अधिकार त्याच्याकडे त्यांनी दिला, त्या अधिकाराचं क्षेत्र दुसरं कुठेतरी निर्माण केलं महाराजांनी. सावटा झुडपाच्या म्हणजे वृक्षाखाली झुडूप वाढत नाही, हे महाराजांना माहिती होतं. ते झुडूपच राहतं, त्याचा वृक्ष कधी होत नाही त्या सावटाखाली. म्हणून महाराजांनी ह्या अधिकारी पुरुष, जो त्यांचा अंतरंग शिष्य पण होता, त्याला त्यांनी वेगळ्या ठिकाणी पाठवलं आणि त्याचा उद्धार केला ह्या पद्धतीने. मग आता असं झालं की पितांबराची ही हकीकत घडली. त्यानंतर महाराजांची काय अवस्था होती, की महाराजांना त्याबद्दल काही हे नव्हतं. पण इकडे शेगावात काय घटना घडली, पितांबराची त्यांनी व्यवस्थित व्यवस्था लावली. मग त्याच्या आपण काही ओव्या पाहूया की इकडे घटना काय घडली. तर आता इकडे शेगावात, म्हणजे ही पितांबराची घटना घडली, कथा सांगितली, त्याच्यानंतरच्या ह्या ओव्या आहेत. आता इकडे शेगावात महाराज आपुल्या मठात एके दिनी उद्विग्न चित्त होऊन या बैसल. शिष्य त्याचे कारण पुसू लागले,
कर जोडून महाराज आपुले मन काहो अस्थिर जाहले. ते महाराज बदले लोकांना आमचा कृष्णा पाटील गेला, जो चिकन सुपारी आम्हाला रोज आणून देत असे. त्याची झाली आठवण, राम त्याचा मुलगा लहान, आता सुपारी चिकन कोण देतो या ठाया. राम थोर झाल्यावरी, म्हणजे रामचंद्र पाटलांच्या बाबतीतला उल्लेख आहे. नंतर ते शेगाव संस्थांमध्ये कारभारी झाले. त्याच्यानंतर राम त्याचा मुलगा लहान, आता सुपारी चिकन कोण देतो या ठाया. राम थोर झाल्यावरी करील माझी चाकरी, म्हणून मी या मठांतरी आता न तयार राहावया. ऐसे महाराज बोलता जना लागी लागली चिंता. महाराजांचा विचार आता दिसतो येथून जाण्याचा, म्हणून कसेही करून जाऊन द्यावे त्या कारण. चला आपण धरू चरण महाराजांचे ये वेळेला. ऐसा विचार मिळून केला. मंडळी आधी मठाला, श्रीपतराव बंकटलाला ताराचंद मारुती. मंडळींनी धरिले चरण, महाराज आम्हा सोडून तुम्ही आपुले ठिकाण राहण्याचे अन्य करू नये. तुमची इच्छा असेल जेथ, तेथेच राहा शेगावात. परी सोडण्याचे मनात ग्राम हे आणू नका. ते महाराज वाणी निघाली, तुमच्या गावात आहे दुफळी, मला कोणाची जागा मुळी नको येथे राहावया. जी कोणाची नसेल ऐसी जागा जरी द्याल, तरीच राहणे होईल माझे या शेगावी. ऐसी गोष्ट ऐकली तेव्हा मंडळी चिंतावली, समर्थांनी आज्ञा केली मोठ्या पेचाची आपण. महाराज काय म्हणाले, मला कोणाचीच जागा नको, अशी जागा द्याल तरच मी शेगावामध्ये राहीन. कारण तुमच्या शेगावामध्ये जे पाटील देशमुखांमध्ये जी दुफळी आहे, जो वाद आहे, जो काही काळापूर्वी मिटला होता, पुन्हा तो उफाळून आलेला आहे. पुन्हा एकमेकाला पाहण्यात पाहतायत. तर तुमच्या गावात दुफळी आहे, मला कोणाचीच जागा नको. आणि आता ज्या जागेत मी राहतोय तिथून मला तर जायचंच आहे, कारण ती सुद्धा कोणाच्या तरी मालकीची जागा आहे ना. कोणाच्या जागेत तयार नाही, राहण्या तयार नाही, तर सरकार यांच्या प्रित्यर्थ जागा ती देईल कशी. तेव्हा ब्रिटिशांचं सरकार होतं आणि सरकारी जागा जमिनी भरपूर होत्या त्या काळी सुद्धा, आजही जशा आहेत तशा. तर सरकार यांच्या प्रित्यर्थ जागा ती देईल कशी. भूषण आपुल्या साधूचे सरकार असं नाही साचे. गव्हर्नमेंटला काय करायचे, तुमचं संत आहेत, तुमची सद्गुरी माऊली आहेत, अमका आहेत अमका आहेत, त्यातून ते ब्रिटिशांचं गव्हर्नमेंट. भूषण आपल्या साधूचे सरकारास नाही साचे, बंकटलाल बोलला वाचे. आता बंकटलाल समजावत आहे महाराजांना, ते ऐसे संकट घालू नका. सरकार धार्मिक कृत्याला जागा देईल हा न उरला, भरवसा तो आम्हाला हे राज्य परक्याचे. आपलं स्वराज्य नाही, हे परक्याचं राज्य आहे. म्हणून आम्हापैकी कोणाची जागा घ्या मागून साची, आहे तयारी आमुची ती तुम्हा द्यावयास. समर्थ केले भाषण, काय हे तुमचे अज्ञान. जमिनीची मालकी पूर्ण आहे सच्चिदानंदाची. राजे कित्येक भूमीवरी आजवरी झाले तरी, जागा कशाची सरकारी, हिचा मालक पांडुरंग. अरे सरकारी जागा, माझी जागा, माझ्या पिढ्यांची जागा, घराण्याची जागा, प्रॉपर्टीची जागा, मी घेतलेली प्रॉपर्टी. महाराजांनी एका क्षणात ह्या सगळ्याचा वासलात लावलेली, की जागा कशाची सरकारी. त्यावेळेला सरकारची जागा तो आपल्याला सरकार देईल कसा, असा सवाल बंकटलाला मी विचारलाय. जागा कशाची सरकारी, हिचा मालक पांडुरंग. व्यवहार दृष्ट्या मालक पण येते राजा लागून, नाही त्याचे नाही भूषण, तुम्ही प्रयत्न करा जा. जागा मिळेल प्रयत्न करता, पुढे नका बोलू आता. हरिपाटलाच्या हाता यश येईल निसंशय. महाराज सांगतात हे सगळं. हरिपाटलाकडे आली मंडळी ती अवघी भली, त्याच्या सल्ल्याने मागितली जागा अर्ज करून.